हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की कृष्णा उठते आणि तिला प्रश्न पडतो, मी तर जमिनीवर झोपलो होतो, मग मी इथं वर कसं काय आलो. कृष्णा वर बघते तर तिला दुष्यंत दिसतो. कृष्णा जोरात ओरडते, दुष्यंत सरकार. त्यावर दुष्यंत जागा होतो हडबडून आणि कृष्णाला म्हणतो, अरे यार तुझं काय करू ग, तुला का हळू बोलताच येत नाही ग. प्रत्येक वेळेस तू का माझी चांगली लागलेली झोप मोड करत असतेस. तुला शांतपणे झोपता येत नाही का. आता कशाला एवढ्या मोठ्याने ओरडलीस. त्यावर कृष्णा म्हणत असते, अहो नाही म्हणजे रातच्याला त्या माणसानं तुमच्याबरोबर मारामारी केली होती ना, तुमच्या डोक्यात काठी बी आणली होती, लागलं होतं तुमासनी, आणि मग तुम्ही हे असे अचानक इथं बसलेले दिसलासा म्हणून मग मी ओरडलो, म्हणजे तुमासनी लागलं होतं. तर मग त्याबरोबर आता कृष्णा हे विचारते तर दुष्यंत हा आता तिकडनं उठतो आणि कृष्णाला म्हणतो, नाही इट्स ओके, त्याचं एवढं काही नाही आहे, मार मला लागला नव्हता. आणि मग आता दुष्यंत हा म्हणत असतो, ॲक्च्युली काल तू माझ्यासाठी एवढं केलंस, त्या गुंडांबरोबर मारामारी केलीस, तिथे माझ्याबरोबर थांबलीस, मला घरी घेऊन आलीस, सो मग मी उपकारांची परतफेड करायची म्हणून तुझ्यासाठी रात्री इथे थांबून राहिलो, इथे बसलो, सगळं व्यवस्थित वाट बघितली तुला उठण्याची. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अच्छा असं होय, म्हणजे उपकारांची परतफेड, तर मग तुम्हाला बी याचा अर्थ माझी काळजी वाटते की काय, बरोबर नव्ह. त्याबरोबर दुष्यंत म्हणतोय, गप ग, मला तुझी काळजी वगैरे काहीच वाटत नाही, उगाचच्या उगाच तोंडाला येईल ते बडबडू नकोस, समजलं ना. त्यावर कृष्णा म्हणते, म्हणजे नाही वाटत होय तुम्हासनी माझी काळजी काय. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं नको ती चर्चा का करत बसलीस, तुला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे ना. मग आज लक्ष्मीपूजन आहे, विसरलीस का. आजच्या दिवशी तुला पुरावे गोळा करून दाखवायचं आहे की तू निर्दोष आहेस म्हणून. त्यामुळे पुरावे शोधायला लाग, फक्त काही तास उरलेत तुझ्या हातात, उगाचच्या उगाच वेळ वाया घालू नको. एवढं संकट आलं आहे तरीसुद्धा नको त्या गोष्टी सुचतायत हिला नुसत्या, जे गरजेचं आहे त्याचा मात्र पत्त्या नाही काय, बरोबर ना. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार. दुष्यंत म्हणतो, का वेळ अजूनही वाया घालवतेस, जा पुरावे शोध. माहिती आहे ना, आज जर पुरावे नाही शोधलेस तर काय घडणार आहे ते, मग तरीही अजून वेळ वाया घालवायचा आहे का. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार की, तुम्ही काही काळजी करू नका. मी खरं सांगायलो, मी काय बी केलेलं नाही. अहो मी कशा पायी करू चोऱ्या माऱ्या, मला नाही गरज हो हे समजा करायची. त्यानंतर दुष्यंत हा कृष्णाचं एवढं बोलणं ऐकून तिकडनं जात असतो. तर आता त्या ठिकाणी लगेचच कृष्णा येते आणि कृष्णा आता दुष्यंतला म्हणायला लागते, आणि हो दुष्यंत सरकार, तुम्ही म्हणला होता ते बरोबर निघालं. त्यावर दुष्यंत म्हणतो, बरोबर निघालं, काय म्हटलं होतं मी, काय झालं. त्यावर कृष्णा म्हणते, अहो विसरला सवय, तुम्हीच म्हणला होतात ना का सेम साडी नेसलेली कोणतरी बाय असेल म्हणून, तसंच झालं. अहो तिथं सेम साडी नेसलेली एक दुसरी बाई होती. त्यावर दुष्यंत म्हणतो, काय सेम साडी नेसलेली, नक्की खात्री आहे तुला. त्यावर कृष्णा म्हणते, व्हाय. मग दुष्यंत तिकडनं आतमध्ये जातो. कृष्णा मागून दुष्यंत सरकार ओरडते, पण दुष्यंत काही थांबत नाही. त्यानंतर आता इथे कृष्णा ही देवी आईला साकडं घालत असते की, देवी आई आता तूच बघ माई, माझ्या साथीला उभी राहा, माझं सौभाग्य वाचीव आणि मला या घरातनं बाहेर पडायची येळ बी नका आणूस, शेवटी आता सगळं काही तुझ्यावर आहे बघ. त्याबरोबर इकडे आता दुष्यंत हा काहीतरी शोधतोय, पण त्याला ती वस्तू आता सापडत नसते. ही गोष्ट सदा नोटीस करतो. सदा येऊन विचारतो, काय झालं दुष्यंत सरकार, काय हुडकायला तुम्ही. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो की, मला ॲक्च्युली त्या दिवशी तुम्ही कृष्णाला जी साडी आणली होती ना, त्याचं बिल हवं आहे, मी ते बिल शोधतोय. त्याबरोबर सदा म्हणतो, ते बिल होय, देतो की. आणि लगेचच आता तो दुष्यंतला ते बिल देतो आणि म्हणतो, हे या दाखले सरकार, हे बिल. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, हे नक्की त्याच साडीचं बिल आहे, माहिती आहे तुम्हाला खात्रीनिशी. त्यावर ते सांगतात, हो हे त्याच साडीचं बिल आहे सरकार. अहो ती साडी आणाया मॅच गेलतो ना, मग ती साडी आणि ते बिल बरोबर लक्षात आहे माझ्या. त्याबरोबर आता दुष्यंत विचार करतो, चला आता कृष्णाला मदत करता येईल. दुष्यंत बाहेर येतो, आपण बघतो तर काय, कृष्णा त्याला आसपास तिथे कुठे दिसत नाही. दुष्यंत आता विचार करतो की, चला हे बिल एकदा का कृष्णाला दिलं की मग खरा चोर कोण होतं हे समजून जाईल आणि कृष्णा यातून बाहेर पडेल. पण कृष्णाने या सर्व मदतीचा चुकीचा किंवा वेगळा अर्थ घेतला तर. त्याबरोबर आता इथे कृष्णा ही कुर्लीतून अंघोळ करून बाहेर आलेली असते. दुष्यंत विचार करतो, कृष्णाला जर काही वेगळं वाटलं तर गडबड होईल, पण कृष्णापर्यंत हे बिलसुद्धा मला पोहोचवलं पाहिजे. तर इथे आता भक्ती ही कृष्णाकडे आलेली असते. कृष्णा म्हणते, अरे भावा तू अजून बी इथंच थांबल्यास वय. त्यावर भक्ती म्हणते, मग कृष्णे
तुला एकटीला सोडून म्या कशी जाईन? कृष्ण, हे बघ, म्या तुझ्यासाठी चटणी भाकर करून आणली आहे. चटणी भाकर 2 घास खा, म्हणजे तुला जरा बरं वाटेल. कृष्णा म्हणते, नगय मला भावा. त्याबरोबर आता भक्ती म्हणते, नगय म्हणजे? कृष्णे, तुला कळायलंय काय तू काय बोलायलास ते? का मिरच्या खाऊन रात्री पोट भरलंय तुझं? त्यावर कृष्णा म्हणते, भावा. त्याबरोबर भक्ती म्हणते, कृष्णे, तू आता काय करायचं ठरवलंयस सौताला निर्दोष सिद्ध करण्यासाठी? कृष्णा म्हणते, भावा, मी आता ठरवलंय का ज्या देवी आईनं मला ह्या समजात अडकवलंय नवं, म्या जाऊन सरळ तिच्या पायावर डोकं ठेवणार आहे आणि तिला साकडं घालणार आहे की मला या समजातनं आता तूच बाहेर काढ बघ. माझ्यामुळं कुठली बी वाट उरलेली नाही आहे आणि मला खात्री आहे, विश्वास आहे माझा की देवी आई मला नक्की या समजातनं बाहेर काढेल. म्हणून मी आज जाणार आहे देवळात. त्याबरोबर लगेचच आता भक्ती म्हणत असते, कृष्णे, चालते, म्या बी येतो तुझ्या संगट. आणि मग काय, आता कृष्ण आणि भक्ती दोघी बहिणी देवी आईच्या देवळाबाहेर आलेल्या असतात. आता त्याबरोबर तिथली असलेली लोक कृष्णा आणि भक्तीला गाठतात आणि म्हणत असतात, काय गय कृष्णे, तुला काही वाटत नाही वे इथं देवीच्या दर्शनाला येताना? आधी देवीच्या अंगावरचे समजे दागिने चोरलेस, लुटलेस आणि आता देवीसमोर येऊन नाटकं करायलास वय? काय तर म्हणे तुला दर्शन घ्यायचंय? लाज वाटत नाही का ग कृष्णे तुला? कशापायी करायलास हे समज? त्याबरोबर आता भक्तीला मात्र हे सगळं ऐकून राग येतो. भक्ती म्हणते, ओ काकू, तुम्ही काय बोलायलाय? तुमचं तुम्हासनी तरी कळालंय काय? माझी कृष्णी चोरी करू शकत नाही, ठाव आहे ना व? त्याबरोबर लगेचच आता ती बाई म्हणायला लागते, समध्या गावानं बघितलं हिला, मग तरी बी अजून तू तुझ्या बहिणीचीच बाजू घेणार वय? सौताला निर्दोष कराया, सिद्ध कराया येळ किती कमी राहिला आहे तो ठाव आहे ना व? त्याबरोबर भक्ती म्हणत असते, तुम्ही का म्हणून माझ्या बहिणीला एवढं बोलताय? त्याबरोबर आता गावातल्या बायका म्हणायला लागतात, कृष्णे, लक्षात आहे ना व, सौताला निर्दोष सिद्ध करायचं आहे म्हणून, आणि आता फक्त तुझ्या हातामध्ये काही तास उरल्यात. त्याबरोबर कृष्णा म्हणते, वय वय, हाय की माझ्या लक्षात, मला सौताला निर्दोष सिद्ध करायचं आहे नवं, हाय माझ्या बरोबर ध्यानात आहे आणि मला खात्री बी आहे की म्या सौताला निर्दोष सिद्ध करणार, म्हणजे करणारच. आणि राहिला प्रश्न तुम्ही समध्यांनी मला देवळात न जाऊ देण्याचा, तर देवी आईला मनापासून साध कुठं बी मारली नवं तर देवी आपल्या हाकेला नक्की हो देते. मी आता देवीला हितनं हात मारणार आणि मला खात्री आहे देवी मला त्याचं फळ बी देणार. आणि एकदा का म्या चोरी केली नाही हे तुम्हा समध्यासनी पटलं ना की तुम्ही समधे मला स्वतःच्या पायानं इथं घेऊन येणार. बघा माझा विश्वास आहे. त्याबरोबर कृष्णाने असं म्हटलं की मग गावातल्या सगळ्यांनाच कृष्णाने बोललेलं पटलं नसतं. त्यामुळे आता गावातली सगळी लोक ही तिकडनं निघून जातात. कृष्णा आता देवीच्या देवळावर जे घुमट असतं त्या घुमटाकडे बघत असते आणि म्हणत असते की देवी आई, आज दिवाळी आहे, समद्या चौबाजूला रोषणाई आहे, सगळीकडे दिव्यांचा झगमगाट आहे. आज लक्ष्मीपूजन, आजच्या दिवसाला लोक तुला दागदागिन्यानं मडवितात, आजच्या दिवसाला लोक तुझी पूजा करतात. पर आजच्याच दिवशी तू अगं अशी लंकेची पार्वती बनून गेली आहेस. आजच्याच दिवशी तुझं दागिनं तुझ्याजवळ नाही. देवी आई, माझ्या पाठीशी उभी राहा बघ. हे समज ज्यानं कुणं केले, ज्याने कुणी तुझं स्त्रीधन तुझ्यापासनं लांब नेले, त्या नराधमाला शोधून काढण्याची मला ताकद दे. देवी आई, ह्या समध्यातनं आता मला कसं बाहेर काढायचं ते तूच बघ ग बाई. वाटा तर लई मोकळ्या दिसायल्यात, पर मी ह्या समध्यातनं कशी बाहेर पडन ती वाट मला कळना झाल्या. त्यामुळं आता ती वाट बी मला तूच दाव. ह्या समध्या मार्गातनं, ह्या समध्या पेचातनं जर मला कुणी बाहेर काढू शकतं तर ती फक्त तू आहेस बघ आई. मला बाहेर काढ ह्या समध्यातनं. त्याबरोबर आता कृष्णा ही प्रार्थना करते तर भक्तीसुद्धा कृष्णासाठी प्रार्थना करते. म्हणत असते, देवी आई, माझ्या कृष्णीच्या पाठीशी उभी राहा गं, नाहीतर गावातली लोक तिला वालीत टाकतील. त्याबरोबर कृष्णा आता गुडघ्यांवर बसते आणि म्हणत असते, देवी आई, काय बी झालं, अगदी लोकांनी मला वालीत जरी टाकलं तरी बी म्या माझं हे सौभाग्याचं लेणं नाही उतरवणार. मला ठाव आहे दुष्यंत सरकार मला त्यांची बायको मानित नाही म्हणून, पण तरी बी म्या पूर्ण प्रयत्न करणार आमचं नातं टिकवण्याचा. त्याबरोबर आता लगेचच इकडे भक्तीसुद्धा देवीला हात जोडून प्रार्थना करत असते की माझ्या कृष्णीचं समज काही व्यवस्थित होऊ दे, तिचं समज चांगलं होऊ दे, नाहीतर माझ्या कृष्णीला लोक वालीत टाकत्याल आणि मला ते बघवायचं नाही. बघाय माझ्या कृष्णीच्या पाठीशी उभी राहा. आज पावतर तिनं कुठलं बी काम चुकीचं केलेलं नाही हे तुला बी ठाव आहे. जर माझ्या कृष्णीच्या पाठीशी तू राहिलीस आणि कृष्णीचं माझ्या समज व्यवस्थित झालं तर म्या 5 सवाशनी बोलून खायला घालीन बघ त्यासनी कुमारिकांना. त्याबरोबर आता इथं कृष्णा ही प्रार्थना करते, आई अगं मार्ग दाव मला, ह्या समध्यातनं बाहेर काढ. आता फक्त मला तुझाच आधार आहे बघ. तू नसशील तर म्या काय बी नाही करू शकत. ह्या डोरल्याची आण आहे मला. म्या खरं बोलायलो तुझ्याशी, खरंच
मला हे माझं डोरलं नाही काढायचं ग गळ्यातनं. तुला तर ठाव आहे हे बाईसाठी केवढं महत्त्वाचं आहे. आयाबीचं लेणं आहे ग हे. मग म्या तरी हे कसं उतरवणार. त्यासाठी तुझी साथ लागल मला सौताला निर्दोष सिद्ध करावं लागल. तेव्हाच कुठं माझ्या हातात समद्या गोष्टी येतील. आणि सौताला निर्दोष मी कशी सिद्ध करू. मला काय बी कळणार झाले. देवी आई मार्ग दाव मला. आई मार्ग दाव असं म्हणत आता कृष्णा गुडघ्यावर आलेली असते. तर भक्ती उभी राहून प्रार्थना करत असते. इतक्यात आता त्या ठिकाणी एक मुलगी येते लहान आणि ती कृष्णाच्या हातामध्ये एक चिठ्ठी पुढे करत म्हणते, कृष्णाताई हे घे, हे तुझ्यासाठी. तू मदत मागत होतीस ना. त्याबरोबर आता कृष्णा ती चिठ्ठी हातात घेते. त्याबरोबर त्या मुलीला आठवतं की ती मुलगी रस्त्याने चालत होती आणि ती आता दुष्यंतकडे आली आणि दुष्यंतला म्हणाली, दादा कोणाला निरोप द्यायचा आहे का. दुष्यंतने तिला विचारलं, मला निरोप द्यायचा आहे कोणाला तरी, हे तुला कसं कळलं. त्यावर त्या मुलीने सांगितलं, दादा अरे तुझ्या हातातल्या चिठ्ठीनं सांगितलं. मग दुष्यंतने ती चिठ्ठी तिच्याकडे दिली आणि ती चिठ्ठी कृष्णाला देऊन ये असं सांगितलं. मग आता कृष्णा भक्तीला बोलत असते, भक्ते हे धर. इतक्यात ती पुढं बघते आणि कुणी दिली हे असं विचारणारच असते. तोपर्यंत ती मुलगी आता तिकडनं गायब होते. त्याबरोबर आता लगेच भक्ती आणि कृष्णा म्हणतात, अरे ही पोर गेली कुठं. आत्ताच तरी इथं होती नवं, कुठं गेली. भक्ती आणि कृष्ण आजूबाजूला बघतात पण त्यांना काही ती छोटी मुलगी दिसत नसते. मग आता भक्ती म्हणते, कृष्णे अगं कुमारिकेच्या रूपात येऊन चक्क देवी आईनंच तुझी मदत केली बघ. त्यावर कृष्णा म्हणते, अगं भाव पण त्या चिठ्ठीत काय आहे ते बघ की पहिलं. मग आता भक्ती चिठ्ठी उघडते तर त्यामध्ये लिहिलेलं असतं, जर सगळ्या प्रॉब्लेममधून बाहेर पडायचं असेल, सगळ्या पेचातून सुटायचं असेल तर या दुकानात जा. ह्या दुकानामध्ये कृष्णाने जिथे साडी घेतली त्याच साडीच्या दुकानात त्या बाईने सुद्धा साडी घेतलेली असतात. तुम्हाला तिची सगळी माहिती तिथे मिळून जाईल. सो तुम्ही आता तिथे जा. तो तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पुरावा ठरेल. मग आता कृष्णा ही भक्तीला म्हणते, भक्ते भावा चल की आता. मग आता काय माझं घोडा मैदान लय लांब नाही राहिलं, मी बघतो काय करायचं ते. त्याबरोबर भक्ती आता देवीला हात जोडते आणि म्हणत असते, देवी आई आता समज तुझ्यावर आहे बघ. आता समज कसं चांगलं आणि व्यवस्थित होऊ दे. सगळं माझ्या बहिणीला व्यवस्थित मिळू दे. त्याबरोबर आता कृष्णासुद्धा म्हणते, आई तूच मार्ग दावलास बघ मला. आता मार्ग दावलास नव्हं, आता बघ म्या कसं काय करतो ते. आणि मग आता लगेच कृष्णा ही तिकडनं निघते आणि जायला लागते. तर आता भक्तीसुद्धा तिकडनं निघते आणि घरी जायला लागते. भक्ती खूप खुश असते, ती कृष्णासाठी विचार करत असते. तर दुसरीकडे दुष्यंत त्या ठिकाणी आलेला असतो. आता दुष्यंत तिकडे येतो आणि म्हणत असतो, कृष्णा तू निर्दोष होतीस हे मला माहीत होतंच, पण तू निर्दोष आहेस हे आपल्याला गावासमोर सिद्ध करायचं आहे आणि त्यासाठीच मी तुला ही चिठ्ठी मिळवून दिलेली आहे. आता देवी आई तुझ्या हातात बाकीचं सगळं, आता तूच कृष्णाला ह्या सगळ्यातनं निर्दोष सोडव, कारण खात्री आहे मला कृष्णाने यातलं काहीही केलेलं नाही आहे. आई तिच्या पाठीशी राहा अशी प्रार्थना आता दुष्यंतसुद्धा करत असतो. त्याबरोबर इथे बाळजाबाई ज्या असतात त्या मात्र सदाला सांगतात, सदा त्या कृष्णेचं सगळं सामान आणून बाहेर ठेव. मी म्हणलं नवं सगळं, एक साधा रुमाल बी फाटका तिचा राहिला नाही पाहिजे या घरात, कळलं. त्याबरोबर सदा म्हणतो, वय वय वहिनीसाहेब. आणि मग लगेचच आता तो पटापट घेऊन येतो कृष्णाचं सगळं साहित्य बाहेर. आता अढळरावसुद्धा त्याच्या मागोमाग आलेले असतात. अढळराव म्हणतात, अहो काय हे सौभाग्यवती, कशापायी एवढी घाई. नाही म्हणजे घाई करावी पण ही एवढी, अहो कृष्णा येईल की घरला. मग त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, नाही यायची. आणि म्हणूनच म्या जी कामं सांच्याला करायची ती येळ वाचवण्यासाठी आताच करून ठेवली सांच्याचा. काय बरोबर केलं नवं. आता तुमची ती लाडकी सून आणि आमची कोणी नाही, फक्त तुमची लाडकी सून घरला येणार आणि मला म्हणणार, बाळजाबाई मला जी शिक्षा द्याल ती मला मंजूर आहे. मग काय करणार म्या, तुम्हासनी तर ठाव आहेच. अढळराव म्हणतात, काय असतं ना, घरची स्त्री म्हणजे घरची लक्ष्मी असते. त्याबरोबर अढळराव बाळजाबाईंना उद्देशून म्हणतात, आणि ती कशी बी असली तरी ती कधीच घर सोडून जात नाही. आणि कृष्णा या घरची आणि दुष्यंतच्या आयुष्याची लक्ष्मी आहे. त्यामुळं कृष्णा यापुढं कधी बी कुठं बी जाणार नाही, कळलं नव्हं तुम्हासनी. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, बघू की नक्की काय घडतं ते. काय घडणार हे आम्हाला ठाव आहे. त्याबरोबर अढळराव म्हणत असतात, बघूया, पर आमची पुरी खात्री आहे कृष्णानं काय बी केलेलं नाही आणि कृष्णा सौताला निर्दोष सिद्ध बी करणार. बाळजाबाई म्हणतात, नाही करू शकत ती सौताला निर्दोष सिद्ध. तिनं काय बी केलं तरी हे समज करायला तिला जमायचंच नाही. त्याबरोबर आता अढळराव आणि बाळजाबाई हे दोघंजणं तिथे बोलत असतात. तर आता सदाने त्याचं काम पूर्ण केलेलं असतं, त्याने सगळं सामान आणून बाहेर टाकलेलं असतं. इतक्यात तिकडे आता भक्ती येते. भक्ती आता म्हणायला लागते, आओ बाळजाबाई हे समज. त्याबरोबर मग बाळजाबाई अढळरावांजवळ बोलायचं थांबवतात आणि भक्तीला म्हणतात, भक्ती
अगं मला ठाव आहे. म्हणजे आता तुझ्या बहिणीचं हे असं समजा सामान बाहेर बघून तुला लई दुःख झालं असेल बघ. पण मी काय करू, माझ्या हात बी दगडाखाली आल्यात नवं. अगं मी कधी बी आजपाव तर न्याय न करता वागलेलं नाही. मग आज असं अचानक जर मी न्याय नाही केला तर लोकांनी वाईट वाटेल की. हे बघ कृष्णी तुझी बहीण आहे मला ठाव आहे, पर ती माझी ह्या घरची सून आहे म्हणून मी तिला पाठीशी घालन याचा अर्थ असा होत नाही नवं. त्यावर भक्ती म्हणते, अहो बाळजाबाई पाठीशी घालायची गरजच नाही. कृष्णा पुरावेच आणायला गेली आहे. ज्या बाईनं कृष्णासारखी सारखी साडी घालून दागिनं चोरलं होतं का नाही त्या बाईला हुडकाय. काय झालं, आम्हासनी कृष्णाची साडी जिथनं घेतली होती तिथलं बिल घावलं. मग तिथलं बिल घावल्यावर आम्ही असं ठरवलं की कृष्णा तिथं दुकानात जाणार आणि तिच्यासारखी सेम साडी कोणी खरेदी केली होती ते बघणार. मग शेवटी समजा खरं कळणार की. आता हे ऐकून अढळरावांना तर आनंद होतो, पण बाळजाबाईंना मात्र खूपच टेन्शन येऊन जातं. त्यानंतर आता लगेचच इथे सगळी लोक जमा झालेली असतात. अजून कृष्णाचा पत्त्या नसतो. मग काय, आता कृष्णा ही इथे साडीच्या दुकानात आलेली असते. तर साडीच्या दुकानाचा मालक सांगतो की नाही आमच्या इथे अशा कुठल्याच रंगाची साडी आणखीन कोणीच घेतली नव्हती, तुम्हीच घेतली होती फक्त. बाळजाबाई म्हणतात, खरं तर आज इथं कृष्णानं सगळ्यात आधी हजर असायला हवं होतं, पण कृष्णा इथं हजर झालेली नाही. म्हणजे त्याचा अर्थ ह्योच होतो की कृष्णाला इथं यायचं नव्हतं आणि म्हणून मग आम्ही कृष्णाला हे अशी सजा देत आहोत की इतक्यात त्या ठिकाणं कृष्णा आलेली असते. आता कृष्णा येते तिकडं आणि समध्यासनी जोरात मागणंच म्हणते, थांबा. त्याबरोबर समधी एकत्र मागं ह्यो आवाज कुठनं आला ह्यो बघत्यात तर मागं कृष्णा असते. आता कृष्णाला बघून बाळजाबाईसनी तर लईच जास्त टेन्शन आलेलं असतं. तर जयकांत आणि बाकीच्या समध्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. भक्तीला मात्र लई आनंद झालेला असतो. त्याबरोबर ह्यो व्हिडिओ इथंच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. आता पुढे पाहणं तर हे रंजक ठरणार आहे की आता नेमकं कशा पद्धतीने कृष्णाने अगदी शिताफीने सगळं काही हाताळलं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, काय घडलं असेल नेमकं, कृष्णाला पुरावा मिळाला असेल का, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.